मला पैशाची किंमत कळावी म्हणून तुझ्या त्या थेरड्या आजोबानं नको तितकं राबवलं मला. पण आता आता तू राबायचंस आणि मी तुझ्या कामाची किंमत करणार. मी या घरची सून आहे, त्यामुळे आता स्वतःच्या सासरी राबायला कसली आली हरकत. या घरची मोलकरीण म्हणून फक्त राबायचंय तुला, तेही नाईलाजानं. जसं त्या थेरड्या भाऊरावनं मला घरगडी बनवून ठेवलं होतं ना, तसंच तसंच मी तुला इथली कामवाली बनवून ठेवलंय असं समज. तुम्ही किती पण परीक्षा घ्या ना, मी परीक्षेपासून लांब पळीन ना नापास होईन. गुड, लागा मग आता कामाला. आणि वहिनी, हिला मदत करताना दिसाच फक्त तुम्ही, मग बघा मी काय अवस्था करतो तुमची. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत ही पोरगी हिचे सगळे काम पूर्ण करत नाही तोपर्यंत हिला जेवायला सुद्धा द्यायचं नाही. चला मोलकरीण बाई, या घरची फरशी पुसण्यापासून सुरुवात करा कामाला आज. चला. तुला खूप माज आहे ना स्वतःबद्दल. आता बघच तुझा सगळा माज कसा उतरवते मी. सावी थांब. अगं काय करतेस तू? एवढा घाणेरडा कपडा वापरणार आहेस फरशी पुसायला? बाई, चांगला कपडा वापरायचा. हत्या होईला एवढंही कळत नाही बघा. हा मग मीच देत. हे घे. तुझ्यासाठी खास आणलाय मी. घे. आता ह्याच्यानेच पुसायचं. हा घे. सावी पण ना 5 मिनिटात येणार होते, आता अर्धा तास झाला अजून काही पत्ता नाही यांचा. मला चांगलंच माहिती, एक तर मला वाट बघायला आवडत नाही, पण वाट बघायला लावल्याशिवाय ह्या काय भेटणार. सॉरी सॉरी सॉरी, खूप उशीर झाला. माहितीये मला तुम्हाला वाट बघायला आवडत नाही. खरंच सॉरी. फक्त उशीर नाही झालाय तुम्हाला, लई जास्त उशीर झाला. अहो असाइनमेंट साठी जायचंय ना आपल्याला. अहो तर सॉरी बोलले ना मी. वा रे वा,
हे भारी आहे तुमचं. म्हणजे एकतर लेट तुम्ही यायचं, वर माझ्यावरच आवाज चढवायचा. अहो सॉरी, खरंच सॉरी. आता तरी ऍक्सेप्ट करा की ते ना मला खूप महत्वाचं काम आलं होतं म्हणून लेट झाला. हे मस्त आहे तुमचं हा? नाही म्हणजे सगळ्या जगाला वेळेचं इम्पॉर्टन्स सांगायचं, घड्याच्या काट्यावर पळायला लावायचं सगळ्यांना, आणि माझ्या वेळेला मात्र तुमचीच घड्याळ स्लो होती. मस्त. आता कामच असं होतं की घड्याळ काय सगळं स्लो झालं होतं. निदान विचारा तरी काय काम होतं ते. त्यानं काय फरक पडणार आहे? मी इथं जे तुमची वाट बघत होतो तो वेळ परत येणार आहे का? नाही, उशीर झाल्यामुळे तुमचा जो मूड ऑफ झालाय ना तो चेंज होईल. विचारा तर. अहो विचारायला काही पैसे नाही पडत, विचारा. बर, विचारतो हा. सांगा मॅडम, असं काय काम होतं तुम्हाला, असं काय इम्पॉर्टंट काम होतं की तुम्हाला इथं यायला एवढा उशीर झाला? एक मिनिट. सरप्राईज. हे काय आता? सरप्राईज द्यायचं पॅटर्न फक्त तुमच्याकडेच आहे का? आवडला? मला वाटलं की हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसत. हाच घ्यायला थांबले होते आणि म्हणून उशीर झाला. सांगा की आवडला का? हा, आवडला, पण कशाला ना उगाच, काही गरज नव्हती याची. हा, आता उगाच फॉर्मल वागू नका. सांगा की आवडला का? नाहीतर मग. आवडला, लई जास्त आवड. भारी आहे का? तुमच्यासारख्या सुंदर मुलीनं दिलाय म्हणल्यावर सुंदरच असणार, आणि सूट पण होईल मला. मी एक काम करतो, मी आत्ताच घालून बघ. ओ, काय करताय तुम्ही? गंमत करतोय तुमची. एवढा येडा नाही हा मी. धैर्य. आजपासून हा शर्ट माझा सगळ्यात जास्त आवडता आणि लकी शर्ट असणार आहे. थँक्यू. शाबास धैर्य. जे करायला हवं होतं ना तेच केलंयस तू. जे नातं कधी नव्हतंच त्याच्या आठवणी तरी कशाला जपायच्या, नाही का? उलट त्या आठवणी आता फरशी पुसण्याच्याच कामाच्या आहेत. कामाला लाग, चल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, 1 तासाच्या आत सगळं घर चकाचक दिसायला पाहिजे. जेवढा वेळ जास्त लावशील तेवढे पैसे कमी होतील. आता बघत बसण्यात वेळ वाया घालवू नकोस.
टाइम ऑलरेडी सुरू झालाय. सगळं घर पुसून झाले आणि ते पण तुम्ही दिलेल्या टायमिंगच्या 5 मिनिटं आधी. तो कोपरा उरलाय. तो साफ करायला तुझे घरचे येणार आहेत. साफ करून घे चल. आत्ता फरशी पुसली होती का? होय, आत्ता पुसली होती? मला खरंच माहित नव्हतं. आता काय करायचं? काय करायचं आता? फरशी परत पुसायची. आणि या कामाचे इलं ना एक्स्ट्राचे पैसे द्यायचे. बोनस मुजुमदारांचं घर आहे, तर गाण नाही चालत. पुस. पुस. आणि हो, हे काम संपलं की लगेच पुढच्या कामाला लागायचं. आणि पुढचं काम आहे, घराबाहेर ज्या गाड्या उभ्या आहेत ना त्या नीट धुवून पुसून काढायच्या. त्यासाठी सुद्धा तुला मिळणार फक्त 1 तास. चल आता आटोप लवकर. हे काम पूर्ण करायला फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. चल 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 लवकर हात चालव.
घरात घाण जरा जास्तच झाली नाही का? बाहेर ठेव. बघते काय जागी. कामं नीट करून घ्यायच्याकडनं. खूप फास्ट काम करायचंय ना तुला सावी? आता बघतेच मी कसं फास्ट करतेस ते. ह्या गाड्या तर मुद्दाम घाण करून ठेवलेत. किती गार पाणी आहे. इरा, एक म्हण आहे माहितीये तुला, जशी करणी तशी भरणी. अजून एक म्हण असते सावी, स्वतः बुडणाऱ्यानं दुसऱ्याला पोहायची अक्कल शिकवायची नसते.
त्यामुळं तुझं तुझं बघ. जर दिलेल्या वेळेत गाड्या साफ झाल्या नाही किंवा गाडीवर एखादा जरी डाग राहिला तर पैसे कट होतील तुझे. त्यामुळं उगाच अक्कल पाजळत बसू नको, कामाला लाग. दीपा थांब. भाऊंची औषधं. औषधं? कुठली औषधं? भाऊंची औषधं. त्यासाठीच सावीकडे पैसे आणायला गेलतीस ना तू? काय? अगं दे की. आता काय जबरदस्ती होणार आहे का माझ्यावर? हा, देत होते की मी. ती औषधं मी काय खाणार आहे का घेऊन पळून जाणार आहे? तू काय करू शकतेस आणि काय नाही ते मला चांगलंच माहिती. बघितलं तुमची आई कशी वागते माझ्या बरोबर? जसं वागवायला पाहिजे ना तसंच वागवते आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे भाऊंची औषधं तू आणायची गरज नाही. मी बघीन कधी आणायची कशी आणायची ते. आई असं का वागायला लागल्यास तू? अगं कधी नव्हतं ते स्वतःहून ती भाऊंसाठी मनापासून काहीतरी करायला लागल्या तर तू ती भाऊंसाठी आणि मनापासून. तुझी बायको कशी आहे ते तुला माहित नाही का मला माहित नाही केतन? हे बघ, सावी तिकडं जीवाचं रान करून भाऊंसाठी कष्ट काढायला लागले. ते कष्ट मी असे वाया जाऊ देणार नाही. म्हणजे आम्ही तिचे कष्ट वाया घालवालोय असं का वागायला लागल्यास तू आई? बरोबर दीपा आल्यानंतरच भाऊंची तब्येत एवढी अचानक कशी काय बिघडली हे मला न कळण्या इतकी मी मूर्ख नाहीये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी काहीतरी करते म्हणायचंय का? तुला जे समजायचंय ते समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव दीपा, तुझ्यामुळं भाऊंना आणि सावीला त्रास नाही झाला पाहिजे. बाकी तुला जे काय करायचंय ते करायला मोकळी आहेस तू. म्हणजे हिनं काय त्रास दिलाय सावीला? विचार तिलाच. सावी तुमची देणेकरी असल्यागत तुझी बायको तिच्या दारात जात्या आणि तिच्याकडून पैसे घेत्या. कळलंय मला समज. पण तुमच्या पोरगीना पैसे दिलेत कुठं मला? हा, माझ्या नवऱ्याचे पैसे खर्च करून मी औषध आणल्यात. हेच हेच मला आता कुणाकडनं ऐकायचं नाहीये. त्यामुळं यापुढं भाऊंच्या तब्येतीची त्यांच्यासाठी डॉक्टरांना बोलवायची आणि त्यांच्या दवा पाण्याची समधी जबाबदारी माझी असेल. मी बघीन काय करायचं. तुम्ही दोघांनी भाऊंच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, कळलं? मी काय केलं की वाईटच वाटतं यांना. आई मला माहिती आहे तुझ्या नजरेत आत्ता लई स्वार्थी असणार आहे मी. आणि बरोबर पण आहे तुझं. हायच मी स्वार्थी. स्वतःच्या पोरासाठी मी तुमच्या सगळ्यांसंग लई वाईट वागलोय. आता ही दीपी माझ्याकडनं अजून काय काय काढून घेणार आहे मला अंदाज पण नाही आहे. त्यामुळे तू मला भाऊंपासून लांब राहायला लावाल्यास
बरोबर आहे ते. आईने आता हे मध्येच काही नवीन केलं. आता भाऊसने येडं कसं करायचं मी? माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली आईने. क्या बात आहे. हे सुद्धा काम वेळेच्या आधीच पूर्ण केलंस की तू. नाईस, गुड. म्हणजे आज सकाळपासनं तू 3 कामं पूर्ण केलीस आणि तुझ्या 3 कामाच्या बदल्यात होतात 1, 2, 3, 4 आणि 100 रुपये बोनस. माणूस जेव्हा पैसे फेकायला लागतो ना तेव्हा त्याला कळत नसतं हे पैसे त्याला कधी लोळण घ्यायला लावतील ते. एवढा मास बरा नाहीये. नशिबाच्या रेषा कधी कसा सूड घेतील काही सांगता येणार नाही. वेळ पालटली की हीच लक्ष्मी भीक मागायला पण लावते. हे जे तुझं ज्ञान आहे ना हे बाहेर जाऊन पाजळायचं, माझ्या समोर नाही. देवी आई, अगं कसली परीक्षा मांडून ठेवलीस ग सावीच्या आयुष्यात? का असे डोळे बंद करून बसलीस? तू बघायले ना कसा छळ मांडला या लोकांनी तिचा. अगं ती या घरात जावी म्हणून नको नको तसं वागायला ग तिच्याशी. ही माणसं नाहीयेत, राक्षस आहेत, राक्षस. देवी आई, मला माहित नाही बघ, तू काहीही कर आणि सावीला या सगळ्यातनं वाचव, तिचा छळ थांबव ग. मी तुझ्या समोर हात जोडते, हवं तर पदर पसरते ग आई. तिचा छळ थांबव देवी आई, मला नाही भगवत हे सगळं. प्लीज आई, प्लीज. आता पुढच्या कामासाठी रेडी राहा. चल सांगतो काय पुढचं काम. अरे थांबा. पुढचं काम मी सांगणार हिला.
हेच तुझं पुढचं काम आहे सावी. आणि तुला हे सगळे कपडे 1 तासाच्या आत धुवायचे. राव काय करताय हे? एक तासाच्या हिशोबानं एवढे कपडे लय कमी झाले की. बरोबर ना सावी? एकच मिनिट, मी आलोच. हा, आता झाले का नाही बरोबर कपडे? नाही धैर्य, थांब जरा. अरे हे सुद्धा कमी आहेत. हा, आत्ता कुठे काम असल्यासारखं वाटतं नाही का? पण काय ग, हे एवढे कपडे धुवायला झेपणार आहे ना तुला? एकदा का काम करणारे असं सांगितलं म्हणजे सगळं झेपतंय मला. 1 तासात कपडेच काय, सगळं धोपटून धोपटून स्वच्छ करून टाकते. सावी, देवी, सावी, 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 वहिनी, सावी, वहिनी, सावकाश. काय होतं तुम्हाला? बसा इथं. सावकाश, हळू. बसा बरं. वहिनी, अहो काय झालं तुम्हाला? सावी, पोटात दुखायलंय ग, कळ मारून येते. भाऊजी, सावीला घेऊन डॉक्टरकडे जाऊ काय? प्लीज.